श्री स्वामी समर्थ. उद्या आहे माघ महिन्यातील पौर्णिमा आणि उद्या आपल्याला घराच्या दरवाजावरती एक चिन्ह काढायचं आहे. माघ महिना जो आहे तर तो स्नान दान यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि अशा या माघ महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर हिला अनन्यसाधारण महत्त्व असते. तसेच यंदा माघ पौर्णिमेला महाकुंभ अमृत स्नानसुद्धा होणार आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व जे आहे तर ते आणखी वाढलेले आहे. तर अशा या शुभयोगावरती आपल्याला घराच्या दरवाजावरती एक चिन्ह काढायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल. घरातील नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी नष्ट होईल. आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती सुद्धा संपेल. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर यातून बरेचसे लोक हे आपल्या घरामध्ये येत असतात किंवा जी काही नकारात्मकता आहे, सकारात्मकता आहे तर ही जी ऊर्जा असते तर ती सुद्धा मुख्य दरवाजातूनच आत येत असते आणि म्हणूनच आपल्याला मुख्य दरवाजावरतीच हे चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे. आता हे चिन्ह आपण कशा प्रकारे काढायचे आहे, कोणते चिन्ह काढायचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पौर्णिमा तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक महिन्यानुसार त्या पौर्णिमेला महत्त्व जे आहे तर ते प्राप्त झालेले असते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे. स्वस्तिकच का काढावे तर स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मंगल चिन्ह मानले जाते. गणपतीची पूजा ही स्वस्तिकानेच सुरू होते. तसेच माता लक्ष्मीची कोणतीही पूजा करताना सुद्धा आपण स्वस्तिक काढतो. कलशाची स्थापना करताना त्या कलशावर स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते. स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, ब्रह्मदेव, शिवपार्वती, गणेश तर अशा अनेक देवतांचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. शांती, समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही, घरातील वातावरण सकारात्मक होते. त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हाचे 4 बाहू म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आहेत. ते श्रीहरी विष्णूंचे हात असून या 4 हातांनी ते या सृष्टीचे पालन करत असतात आणि रक्षण करत असतात. त्याचप्रमाणे स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे. शोभा, सुसंवाद, उल्हास, सौंदर्य, प्रीती, आशीर्वाद, शांती आणि कल्याण हे गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावलेले आहेत. स्वस्तिक काढणे हे अतिशय शुभ मानले जाते. आता असे जे स्वस्तिक आहे तर ते आपल्याला कुठे कुठे काढायचं आहे, 4 ते 5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळद, गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून किंवा गुलाब अत्तर टाकून हे लेपन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. थोडीशी हळद किंवा थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून हे कुंकू किंवा हळद ओलं करून घ्यायचं आहे. याच्या साहाय्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. स्वस्तिक काढताना उजव्या हाताच्या अनामिकेने म्हणजे करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला ते काढायचं आहे. योग्य प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत. स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकची पूजा करायची आहे. त्या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. आणि स्वस्तिक चिन्हाची पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पा, शिवपार्वती, श्रीहरी विष्णू यांचं स्मरण सुद्धा करायचं आहे. माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे. तर मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. त्याचप्रमाणे घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते. यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचनमध्ये ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याच्या समोर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. समोरील भिंतीवरती आपण स्वस्तिक काढू शकतो. हे स्वस्तिक काढताना आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला तूप मिक्स करायचं आहे आणि या हळदीच्या साहाय्याने आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. किंवा तुम्ही कुंकवाचं काढलं तरी चालेल, परंतु शक्यतो आपल्याला किचनमध्ये स्वस्तिक काढताना हळद आणि तूप हे एकत्र करून त्याने स्वस्तिक काढायचं आहे. यासुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला देवघरासमोर सुद्धा रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे. पांढऱ्या रांगोळीऐवजी आपल्याला
जी रंगीत रांगोळी आहे तर ती वापरायची आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाची रांगोळी वापरायची आहे. परंतु जर रंगीत रांगोळी नसेल तर पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढल्यावर त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. यासुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीवरती सुद्धा आपण ओल्या कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक काढू शकतो. आणि आपलं जे तुळशी वृंदावन आहे किंवा ज्या ठिकाणी तुळशी मातेची कुंडी आहे तर त्या तुळशीजवळ सुद्धा आपल्याला रांगोळीने किंवा फुलांच्या पाकळ्याच्या साहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. तर ह्या ज्या जागा आहेत तर या जागेवरती आपण स्वस्तिक काढल्यामुळे याचे शुभ परिणाम होत असतात. आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते. माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो. त्यामुळे या सर्व ठिकाणी किंवा यापैकी कोणत्याही एका ठिकाणी आपण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढू शकतो.